नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच आहे. तर या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. मी मोस्टली स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ बनवत नाही. मला थोडा हा म्हणजे व्हिडिओ म्हणजे थोडंसं स्टडी रिलेटेड वाटत नाही, पण स्ट्रॅटेजी व्हिडिओ गरजेचा आहे. कारण आता आपली एक्झाम जी आहे, जी 25 तारखेला होणार होती, ती पोस्टपोन झालेली आहे, जसं की आपल्याला वाटतच होतं. आणि ती एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, पण त्याची अजून डेट आली नाही आत्ता तरी. म्हणजे आज 27 ऑगस्ट आहे, आता तरी डेट आलेली नाही आहे. म्हणून आपल्याला ऑलमोस्ट पुढचं प्लॅनिंग करायचं आहे. पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल, काय व्हिडिओ मी पुढे काय व्हिडिओ टाकणार आहे, आणि तसेच तुम्ही कुठले स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे, जसं की PYQ सॉल्व करायचे आहेत, की तुम्हाला पहिलेचं रिव्हिजन करायचे आहे, की काय करायचं आहे, मी सगळं सांगणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल तरच एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर वाटतं ही चॅनलवरती मी चांगले व्हिडिओ टाकतो आहे, स्टडी रिलेटेडच टाकत आहे व्हिडिओ, आणि तुमचं हेल्प होणार असेल तरच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि जर वाटतं आहे तरच शेअर करा. तर चला सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण बघूया, जे आपली 25 तारखेची एक्झाम होणार ती तर पोस्टपोन झालेली आहे. तसेच आता आज आहे 27 ऑगस्ट, आणि आपल्याकडे जर आपण म्हटलं तर आता जर त्यांना 14 ऑगस्टपर्यंत जर त्यांना एक्झाम घ्यायची असते, म्हणजे 2 आठवडे त्यांना आधीच हॉल तिकीट तयार करावं लागतं मुलांसाठी. मग ते 14 ऑगस्टपर्यंत एक्झाम काही घेणार नाही आहेत, त्याच्यावरूनच कळून जाते. आणि एवढ्या लवकर जर त्यांना एक्झाम घ्यायची असती तर त्यांनी पोस्टपोनच केली नसते एक्झाम. म्हणून 14 ऑगस्टपर्यंत एक्झाम होण्याचे काही चान्सेस नाही आहेत. आणि उरला मग 21 ऑगस्ट आणि ते 28 ऑगस्टचा पिरियड. तर यामध्ये थोडेसे चान्सेस म्हणू शकतो आपण, 40% चान्सेस आहेत की एक्झाम होतील. आणि मला तर वाटतं 28 ऑगस्टनंतरच एक्झाम होतील, म्हणजे 60% चान्सेस आहेत की 28 ऑगस्टनंतर एक्झाम होतील. पण आपण आयोगाचं काही ग्राह्य धरू शकत नाही जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही. मी सुद्धा म्हणतो आहे की माझ्या काहीही गोष्टी तुम्ही ग्राह्य धरू नका जोपर्यंत तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ऑफिशियल नोटिफिकेशन आले नाही आहे तर कुठल्याच अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही, कुठल्या सरांनी काय म्हटलं विश्वास ठेवायचा नाही. जोपर्यंत आयोग तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही, लक्षात ठेवा. आणि जर ठेवायचं ठेवू शकता, तुम्हाला तुमचं जीवन आहे, तुमची लाईफ आहे, तुम्ही बघून घ्या. तर इथे ह्या जर टर्म आहे याच्यामध्ये एक्झाम होऊ शकते. आणि मी असं का म्हणतो आहे, कारण ऑक्टोबरमध्ये तुमचे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे जसं की आचारसंहिता लागणार आहे. मग त्याच्यामुळे तर त्यानंतर एक्झाम होणं थोडंसं पॉसिबल नाही आहे. म्हणून ऑक्टोबरच्या आधी आणि 21 नंतर हे एक्झाम होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे मोजून आपल्याकडे किती दिवस आहेत बघा, हे 14, आणि आपण जर पुढचे म्हटले तर 21 ते 25 दिवसाचा कालावधी कन्फर्म आहे आपल्याकडे. 25 दिवस ते आपण लिहू शकतो. आणि हे आता 27 तारखेमध्ये ह्याच्यातले 3-4 दिवस तुम्ही धरा, आणि 25 दिवस आपल्याकडे कन्फर्म आहेत, बरोबर. मग 25 दिवसामध्ये आपण काय करायचं आहे, 25 दिवसामध्ये आधी आपल्याला PYQs कन्फर्म करायचे आहेत. PYQs मी खूप इम्पॉर्टन्स देतो. PYQला MPSCमध्ये तुम्ही जर क्वेश्चन बघितले तर एक PYQ 4-5 वेळा रिपीट झाला आहे, खूप वेळेस तरी. आणि कित्येक ऑप्शन जे आहेत PYQमधले तेच येतात क्वेश्चनमध्ये, कन्सेप्ट येतात किंवा ऑप्शन येतात डायरेक्ट तेच. म्हणून PYQ खूप इम्पॉर्टंट आहे. मी त्याच्यासाठी नाही म्हणते की PYQचं रिपिटेशन होते, त्याच्यासाठी म्हणतो आहे कारण त्यामुळेच तुम्हाला कन्सेप्ट रिवाईज होतं. हे बघा, माझ्यासमोर पण PYQचं पुस्तक आहे. PYQचं रिपिटेशन होतं, आणि PYQचे कन्सेप्ट आहेत ते खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. मग त्यामुळे त्या कन्सेप्ट जर रिवाईज केल्या तर तुम्हाला बॉकेट जे वायफळ अशी गोष्ट आहे, म्हणजे पूर्ण तुम्ही पहिल्या चॅप्टरपासून ते शेवटच्या चॅप्टरपर्यंत वाचण्याची गरज नाही, आणि आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे आता. म्हणून आपण PYQचे जे कन्सेप्ट आहेत त्या रिवाईज करणार. मी कन्सेप्ट म्हणतो, नाही की PYQs तोंडपाठ करायचे आहेत आपल्याला. PYQचं तोंडपाठ करायचेच आहेत, मी तसं नाही म्हणते, पण PYQच्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या आधी समजून घेऊन मग ते PYQ पाठ करायचे. नंतर मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट होतं. मॉक टेस्ट सॉल्व करणं. आतापर्यंत तुमच्या खूप साऱ्या मुलांचे PYQs पण बघून झाले असेल, मॉक टेस्ट पण बघून झाले असेल. पण आपलं या चॅनलवरती काही सब्जेक्टचे PYQचे व्हिडिओ राहिलेले आहेत, ते मी लवकरच म्हणजे ह्या संडेपर्यंत अपलोड करण्याचं ट्राय करणार आहे. संडेपासून माझे व्हिडिओज रेग्युलर होतील. मी खूप क्षमा मागतो तुमच्याकडून, कारण माझे काही पर्सनल इश्यूजमुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाही आहे. थोडासा पर्सनल टाईमचा कन्स्ट्रेंट आहे, आणि त्यामुळेच मला व्हिडिओ अपलोड करायचा. पण संडेपासून मी रेग्युलर होणार आहे. हा फक्त स्ट्रॅटेजी व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ मी बनवणार आहे, आणि या व्हिडिओत मी तुम्हाला समजवणार आहे पुढे काय काय होणार आहे. मग मॉक टेस्ट मी ते पण तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. मॉक टेस्ट कुठे सोडवायचे काही गरज नाही, मी सगळे सांगणार आहे तुम्हाला. माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला मॉक टेस्ट भेटणार आहेत. म्हणून म्हणतो आहे टेलिग्राम चॅनल आधी जॉईन करा. तुम्हाला जर वाटत असेल तिथे फालतूगिरी होते, टाईमपास करतो आहे मी फक्त, तर नका जॉईन करू, मला काही इश्यू नाही. ते जर तुम्हाला वाटतं की मी खरंच अभ्यासाचं काही सांगणार आहे तर टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करा. आणि टेलिग्रामची लिंक माझ्या बायोमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, बायोमध्ये पण दिलेली आहे. आणि डॉक्टर MPSC जर टाकलं तुम्ही तर तिथे तुम्हाला भेटून जाईल. तर मॉक टेस्ट झालं, PYQ झालं. आता आपण काय करायचं आहे, जे आपले टफ कन्सेप्ट वाटतात, जसं की
हवामानाचा इतिहास, जसं हवामान असतं ना भूगोलामध्ये, तसे काही काही खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. हवामान झालं, नंतर जसे इतिहासातले जरा 1857 नंतरच्या काळ, त्याच्यात खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्या इतिहासामध्ये. तसेच महाराष्ट्राचा इतिहास, जे MPSCला खूप फेवरेट आहे महाराष्ट्राचा इतिहास, पण त्यातून 1-2 क्वेश्चन येतात, पण येतात कन्फर्म आहे इतिहासातले. मग ते करायचं आहे आपल्याला कंप्लीट. तसेच पॉलिटीमधले काही काही कन्सेप्ट आहेत, जसं की संसद पार्लमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. असे खूप सारे जे मेन टॉपिक्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपण कन्सेप्ट घेणार आहोत. आणि जसे जसे तुम्हाला वाटते की मी ते कन्सेप्टवरचे व्हिडिओ टाकावे, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता कुठल्या कन्सेप्टवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत. आता फॅक्च्युअल जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ते तुम्ही स्वतः वाचलं तरी होऊन जाईल ना. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायची मला तर नाही वाटत गरज आहे. पण ते जर तुम्हाला कन्सेप्ट नोट्स जर पाहिजे असतील तर त्या पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. म्हणजे आता तुम्ही मला काय सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या एंडला, की तुम्हाला कुठल्या इम्पॉर्टंट टॉपिक्सचे व्हिडिओ पाहिजे आहेत, म्हणजे कन्सेप्टचे व्हिडिओ पाहिजे आहेत. आणि PYQची सिरीज तर मी कंटिन्यू करणार आहे. पुढचे जे PYQचे सब्जेक्ट उरलेले आहेत मी ते सगळे कंटिन्यू करणार, जसं की भारताचा भूगोल, पॉलिटी, करंट अफेअर्स, नंतर बायोलॉजी पण बाकी आहे आपलं. मग ते पण मी कंप्लीट करणार आहे. PYQ कंप्लीट केल्यानंतरच. आणि नंतर मी हे पण एक अनाऊन्स करतो की कंबाईनसाठी पण मी आता व्हिडिओज तयार करणार आहे. माझे खूप साऱ्या ॲस्पिरंटची कमेंट आलेली होती की कंबाईनसाठी पण करा. मग कंबाईनसाठी पण मी व्हिडिओ तयार करणार आहे. आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असेल तर मी आणखी व्हिडिओज बनवणार आहे त्याबद्दल. आणि जर तुम्हाला कन्सेप्ट समजत आहेत तर तुम्ही आणखी व्हिडिओ बघू शकता माझे, आता मी जे टाकणार आहे. तर जर तुम्ही PYQचे आतापर्यंत व्हिडिओ नाही बघितले तर ते बघून घ्या, कारण PYQज खूप इम्पॉर्टंट आहे MPSCसाठी. UPSCसाठी मी एवढं इन्फोर्स नाही करणार PYQसाठी, पण MPSCसाठी खूप इम्पॉर्टंट PYQज, कारण तेच रिपिटेशन आहेत ऑलमोस्ट तेच. आणि यावेळेस PYQज रिपीट होतील की नाही सांगता येत नाही, पण कन्सेप्ट रिपीट होणार मी गॅरंटी देऊन सांगू शकतो. 100% मी तुम्हाला सांगतो की ऑलमोस्ट 60% तरी पेपर हा कन्सेप्टवरती असणार आहे, जे प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेला आहे. म्हणून तुम्हाला PYQज तर कन्फर्म करायचे आहेत. मॉक टेस्ट तुम्हाला का करायचे माहिती आहे, तुम्हाला मॉक टेस्ट कशासाठी देतो आपण, मग ते करायचे आहे. आणि जे इम्पॉर्टंट टॉपिकचे व्हिडिओ येणार आहे ते पण बघून घ्या. तुम्हाला जर वाटत आहेत तर तुम्हाला त्या कन्सेप्ट समजले नसतील तर ते बघा व्हिडिओ, नाहीतर नाही बघितलं तरी चालेल, कारण हा खूप इम्पॉर्टंट पिरियड आहे. हे 25 दिवस तुमचे ठरवणार आहेत तुमचं MPSCमध्ये राज्यसेवेत सिलेक्शन होणार आहे की नाही. तर मी एवढंच बोलून इथे माझा हा व्हिडिओ संपवतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.